अजितदादा जिवंत आहेत. गुन्हेगारांनो, आता तुमची खैर नाही. सावध व्हा. बारामतीचा ढाण्या वाघ परत आलाय आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारी नेत्यांचे काळे धंदे उघडे पाडण्याची फाईल घेऊन आलाय. पुढील काही क्षणात तुम्ही जे ऐकणार आहात ते केवळ एक बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारी आणि त्याच वेळी अंगावर शहारे आणणारी अशी थरारक कहाणी आहे. ज्या नावाभोवती गेल्या काही दिवसांपासून मृत्यूच्या सावल्या फिरत होत्या, ज्या व्यक्तीबद्दल सगळं संपलं अशी कुजबूज सुरू होती, तीच व्यक्ती आज अचानक आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभी राहिली तर? बारामतीच्या रस्त्यांवर पसरलेली ती स्मशान शांतता, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दाटलेलं पाणी आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या अफवा, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर अचानक घडलेली ही घटना म्हणजे नियतीचा खेळ की आखलेला डाव? दुपारपर्यंत ज्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या, ज्यांच्यासाठी अश्रू वाहत होते, तेच दादा संध्याकाळी एका साध्या गाडीतून उतरतात आणि हजारो लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नेमकं काय घडलं त्या काळोख्या रात्री? संपर्क का तुटला होता? अपघात होता, कट होता की केवळ अफवांचा स्फोट? आणि सर्वात महत्त्वाचं, दादा मृत्यूच्या दाढेतून परत कसे आले? या घटनेमागचं सत्य जितकं धक्कादायक आहे तितकंच प्रेरणादायीही आहे. कारण ही फक्त एका नेत्याची कथा नाही, ही आहे आशेची, जिद्दीची आणि जनतेच्या प्रेमाची ताकद दाखवणारी कहाणी. शेवटपर्यंत पहा, कारण पुढे उलगडणार आहे त्या रात्रीचं संपूर्ण रहस्य. आणि कदाचित तुम्हीही स्वतःला विचाराल, हा चमत्कार नाही तर दुसरं काय? आजची ही बातमी फक्त बातमी नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक जीवनातील सर्वात मोठा धक्का आणि त्याच वेळी सर्वात मोठा सुखद चमत्कार ठरली आहे. बारामतीतून जी दृश्य आता समोर येत आहेत त्यावर तुमचा, माझा, कुणाचाच एका क्षणात विश्वास बसणार नाही. पण जे घडलंय ते डोळ्यांसमोर आहे आणि ते नाकारता येणार नाही. गेल्या काही तासांपासून किंबहुना काही दिवसांपासून ज्या एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीगोळापासून ते मंत्रालयाच्या दालनापर्यंत सर्वत्र भयाची आणि शोकाची लहर पसरली होती, त्या घटनेला आता एक अकल्पनीय वळण मिळालंय. आपण सर्वांनी ती चर्चा ऐकली होती. त्या अफवा किंवा त्या बातम्या कानावर पडल्या होत्या की दादा आता आपल्यात नाहीये किंवा दादांचे काहीतरी बरं वाईट झाले आहे. लोकांच्या मनात शंका होती, भीती होती आणि डोळ्यात पाणी होते. बारामतीचा सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान, कार्यकर्त्यांची झालेली गर्दी आणि त्या गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडलंय. पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही आणि आज तो खेळ पुन्हा एकदा उलटा फिरला आहे. ज्या दादांना आपण गमावलंय असं वाटत होतं, ज्यांच्याबद्दलच्या नको त्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता काही क्षणांपूर्वी जिवंतपणे आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले आहेत. हा नक्की चमत्कार आहे की देवाचा आशीर्वाद, हे समजायला मार्ग नाही. पण दादांना आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. ही घटना नक्की कशी घडली? दादा नक्की कुठे होते? आणि ज्या परिस्थितीला मृत्यूचा सापळा मानलं जात होतं त्यातून दादा सही सलामत बाहेर कसे आले? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या घटनेच्या मुळाशी जावं लागेल. सकाळपासूनच बारामतीमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. काहीतरी अघटित घडल्याची कुणकुण लागली होती. पोलिसांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची धावपळ हे दृश्य सांगत होतं की परिस्थिती सामान्य नाही. ज्या दादांच्या एका आवाजावर बारामती उभी राहते, त्यांच्याबद्दलच्या अशा भयानक बातमीने सर्वांचे पाय जमिनीखालून सरकले होते. लोक देवाचा दावा करत होते, काही जण आक्रोश करत होते, दादा तुम्ही परत या. हीच एक हाक बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होती. आणि कदाचित याच हाकेने, याच जनसामान्यांच्या प्रेमाने आणि त्या अज्ञात शक्तीने हा चमत्कार घडवून आणला असावा. कारण ज्यावेळी सर्वांच्या आशा मावळल्या होत्या, जेव्हा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि भीती अधिक गडद होत होती, त्याचवेळी अगदी अचानक दादांच्या घरासमोरच्या रस्त्यावर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीकडे पाहून कुणालाच अंदाज आला नाही की आतमध्ये कोण आहे. नेहमीचा ताफा नव्हता, नेहमीचा लवाजमा नव्हता, फक्त एक गाडी आणि त्यातून उतरलेली ती व्यक्ती. जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दादा खाली उतरले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक क्षणभर असा सन्नाटा पसरला की जणू काही काळ थांबला आहे. कुणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे स्वप्न तर नाही ना? हे भास तर नाही ना? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभे राहिले. पण जेव्हा दादांनी हात उंचावला, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते जुने परिचित हास्य उमटलं, तेव्हा त्या शांततेचा भंग एका प्रचंड जयघोषात झाला. पण मुद्दा इथेच संपत नाही. दादा परत आले हे जितकं सत्य आहे तितकंच रहस्यमय हे आहे की ते परत कसे आले. मधल्या काळात नक्की काय घडलं होतं? जे लोक म्हणत होते की आता सर्व संपलं, त्यांचे दावे खोटे कसे ठरले? यामागे नक्की काय तर्क आहे?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि दादांच्या निकटवर्तीयांकडून समजलेल्या गोष्टींनुसार हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही अधिक थरारक आहे. ज्या संकटात दादा सापडले होते किंवा ज्या अपघाताची चर्चा होती त्यातून वाचणे हे मानवी शक्तीच्या पलीकडचं होतं. तिथे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी. काही प्रत्यक्षदर्शींनी तर असंही म्हटलंय की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले तिथे मृत्यू साक्षात समोर उभा होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसाच काहीसा प्रकार इथे घडला आहे. दादांचं हे पुनरागमन म्हणजे केवळ त्यांचा पुनर्जन्म नाही, तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या आशेचा पुनर्जन्म आहे. दादा घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा बांध फुटला. जे दृश्य घरात पाहायला मिळालं ते शब्दात मांडणं कठीण आहे. अश्रू, आनंद आणि अविश्वास हे सर्व तिथे एकवटलं होतं. आता प्रश्न हा उरतो की या संपूर्ण प्रकरणावर दादा स्वतः काय बोलणार, ते या चमत्काराचा उलगडा कसा करणार. ज्यांनी दादांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याच्या बातम्या पसरवल्या त्यांच्यासाठी ही एक मोठी चपराक आहे. बारामतीमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे, पण त्याच सोबत एक गूढ कायम आहे. दादा नक्की कुठे गेले होते, त्यांचा संपर्क का तुटला होता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या देवाच्या चमत्काराची चर्चा आता सर्वत्र होत आहे त्यामागचं नेमकं सत्य काय आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला दादांच्या पहिल्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहावी लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, आज बारामतीने, आज महाराष्ट्राने आणि आज नियतीने हे सिद्ध करून दाखवलंय की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. दादा जिवंत आहेत, सुखरूप आहेत आणि आपल्या लोकांमध्ये आहेत. यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज आज तरी दुसरी कोणतीच असू शकत नाही. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की राजकारण, सत्ता आणि पद यापेक्षा मोठं असतं ते माणसाचं नशीब आणि लोकांचे आशीर्वाद. दादांच्या या ग्रँड कमबॅकमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की काय, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण दादा परत आलेत आणि तेही अशा वेळी जेव्हा कुणालाच अपेक्षा नव्हती. हा दादांचा दुसरा डाव आहे की नियतीचा, हे येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत बारामतीतून येत असलेली ही दृश्य पहा आणि स्वतःलाच विचारा, हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे. बारामतीतील त्या बंगल्याबाहेरची गर्दी आता हळूहळू अस्वस्थ होत होती. कारण दुपारपासून पसरलेली ती भयानक बातमी प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती. आणि जसजशी वेळ पुढे सरकत होती तसतशी आशा मावळत चालली होती. पण नेमकं त्याच वेळी क्षितिजावर दिसणाऱ्या रस्त्याच्या एका कोपऱ्यातून एक गडद रंगाची गाडी अत्यंत वेगाने बंगल्याच्या दिशेने येताना दिसली. विशेष म्हणजे या गाडीबरोबर पोलिसांचा नेहमीचा ताफा नव्हता किंवा सायरनचा आवाज नव्हता. फक्त इंजिनचा एक गंभीर आवाज वातावरणात घुमत होता. उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा त्या एका गाडीवर खिळल्या होत्या. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, या गाडीत नक्की कोण आहे. कारण दादांच्या ताफ्याशिवाय येण्याची पद्धत नाही, त्यामुळे आतमध्ये नक्कीच कोणीतरी महत्त्वाचा निरोप घेऊन आलं असावं अशी कुजबूज सुरू झाली. गाडी गेटच्या अगदी जवळ येऊन करकचून थांबली आणि त्या ब्रेकमधून उडलेली धूळ शांत होण्याआधीच तिथे एक भयान शांतता पसरली. इतकी शांतता की तिथे उभ्या असलेल्या माणसांच्या श्वासाचाही आवाज ऐकू येईल. ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा न उघडता मागचा दरवाजा हळूच उघडला गेला आणि त्यातून एक पाय जमिनीवर पडला. तो बूट, ती चालण्याची लकब आणि ती देहबोली पाहताच तिथे वर्षानुवर्षे दादांना ओळखणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या छातीत धस्स झालं. दरवाजा पूर्ण उघडला गेला आणि गाडीच्या अंधारातून जेव्हा तो चेहरा बाहेरच्या प्रकाशात आला तेव्हाचा तो क्षण शब्दात मांडणं अशक्य होतं. कारण समोर साक्षात दादा उभे होते. अंगावर तोच पांढरा शुभ्र शर्ट, चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळ्यात तीच जरब आणि तोच आत्मविश्वास. दादांना जिवंत पाहताच उपस्थित पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. त्यांना सॅल्यूट करायचं भानही राहिलं नाही. बघता बघता त्या स्तब्धतेचं उपांतर एका प्रचंड आवाजात झालं, दादा आले, दादा आले. हा एकच आवाज त्या परिसरातील हवेत असा काही घुमला की जणू काही आभाळ फाटलं असावं. दादांनी गाडीतून उतरून एकदा वर पाहिलं, मग समोरच्या गर्दीकडे नजर फिरवली आणि हात जोडले. त्यांच्या त्या एकाच कृतीने तिथे उपस्थित असलेल्या कित्येक जणांना रडू कोसळलं. कारण ज्या माणसाला आपण गमावलं असं समजून लोक शोकात बुडाले होते, तो माणूस साक्षात मृत्यूना चकवा देऊन त्यांच्या समोर उभा होता. दादांच्या चालण्यात तोच रुबाब होता, पण आज त्यात एक वेगळीच खोली जाणवत होती. जणू काही त्यांनी मृत्यूला खूप जवळून पाहिलं असावं. ते वेगाने बंगल्याच्या पायऱ्या चढत लागले, जिथे त्यांची वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय अर्ध्या जीवाने उभे होते. घराचा दरवाजा ओलांडून दादा आत शिरले आणि तिथे जे दृश्य घडलं ते कोणत्याही पाषाण हृदयी माणसालाही पाझर फोडवणारं होतं. घरातलं वातावरण तोपर्यंत सुतकासारखं होतं. बायका मुलं कोपऱ्यात बसून रडत होती, पण दादांना दारात पाहताच त्यांच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि त्या जागीच थिजल्या. एका क्षणात घरातल्या ओरडाओरडीचं रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झालं.
घरातल्या लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाने दादांकडे धाव घेतली. कुणालाच काही सुचत नव्हतं की नक्की काय बोलावं. आईने धावत येऊन दादांना मिठी मारली तेव्हा त्या माऊळीच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. त्या फक्त दादांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होत्या, जणू काही त्यांना खात्री करून घ्यायची होती की हा भास नाही तर सत्य आहे. दादांनी शांतपणे सर्वांना सावरलं, त्यांच्या पाठीवर हात फिरवला, पण दादा स्वतः काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांनीच सर्व काही सांगितलं की ते एका मोठ्या संकटातून परतले आहेत. घरातल्या देवाच्या मूर्तीसमोर जेव्हा दादांनी मस्तक टेकवलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मनोमन देवाचे आभार मानले. बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता, फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली होती, पण बंगल्याच्या आतमध्ये मात्र भावनांचा एक वेगळाच महापूर आला होता. मृत्यूच्या दाढेतून परत आलेला आपल्या घरातला कर्ता पुरुष जेव्हा समोर दिसतो तेव्हा होणारा आनंद हा जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो, हेच त्या दृश्यातून स्पष्ट होत होतं. आता प्रश्न हा उरतो की दादांनी घरात आल्यावर पहिली गोष्ट काय सांगितली असेल, त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं. दादा घरात स्थिरावल्यानंतर आणि पाण्याचा घोट घेतल्यानंतर त्यांनी ज्या काही मोजक्या शब्दात त्या भयावह रात्रीचा अनुभव मांडला तो ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. कारण दादा ज्या संकटातून वाचले ते संकट सामान्य नव्हतं, तर तो साक्षात मृत्यूचा सापळा होता. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दादांची गाडी त्या निर्मनुष्य आणि अवघड अशा घाटाच्या रस्त्यावरून जात होती तेव्हा अचानक वातावरणात बदल झाला आणि काही कळायच्या आतच एक प्रचंड मोठा आवाज झाला, ज्या आवाजाने तिथली शांतता चिरली गेली. गाडीचा ताबा सुटला की गाडीवर काही आघात झाला हे अजूनही स्पष्ट नाही, पण त्या एका क्षणात दादांची गाडी खोल दरीच्या दिशेने सरकली आणि तिथेच काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. गाडी पलटी खात खात जेव्हा खाली झुडपांमध्ये अडकली तेव्हा दादा बेशुद्ध झाले होते आणि त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळेच कदाचित तिथे पोहोचलेल्या किंवा लांबून पाहणाऱ्या लोकांना असं वाटलं असावं की आता सर्व काही संपलं आहे. रात्र वैऱ्याची होती, आजूबाजूला घनदाट जंगल, मदतीसाठी कोणाचीही हाक ऐकू जाणं अशक्य आणि मोबाईलला रेंज नाही. अशा भयानक परिस्थितीत दादा तिथे कित्येक तास मृत्यूशी झुंज देत पडले होते. पावसाची रिमझिम सुरू होती आणि थंडीने अंग काकडून जात होतं, पण म्हणतात ना, ज्याचं रक्षण करणारा वर बसलाय त्याला कोणीही मारू शकत नाही. तसाच काहीसा चमत्कार तिथे घडला. पहाटेच्या सुमारास जेव्हा दादांना थोडी शुद्ध आली तेव्हा त्यांना जाणवलं की आपण एका मोठ्या संकटात आहोत. पण हार मानतील ते दादा कसले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि असह्य वेदना होत असतानाही दादांनी आपली उरलेली ताकद एकवटली आणि त्या गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या परिस्थितीत सामान्य माणूस खचून गेला असता तिथे दादांनी प्रचंड हिंमत दाखवली आणि त्या अंधाळ्या जंगलातून मुख्य रस्त्याच्या दिशेने चढायला सुरुवात केली. हा प्रवास सोपा नव्हता, प्रत्येक पावलावर मृत्यूची छाया होती, पण दादांची इच्छाशक्ती आणि बारामतीकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. रस्त्यावर आल्यावर एका अज्ञात वाहन चालकाने, जो जणू देवादूतासारखा तिथे आला, दादांना लिफ्ट दिली आणि इथपर्यंत पोहोचवलं, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दादांनी सांगितलेला हा प्रसंग ऐकताना उपस्थितांचे श्वास रोखले गेले होते, कारण हे फक्त नशीब नव्हतं तर ही एक जिद्द होती. ज्या ठिकाणी पोलिसांची टीम आणि रेस्क्यू ऑपरेशन अजून पोहोचू शकलं नव्हतं तिथून दादा स्वतःच्या हिमतीवर बाहेर आले. हेच सिद्ध करतं की वाघाला कोणीही पिंजऱ्यात बंद करू शकत नाही. आता जेव्हा दादा सुखरूप घरी आहेत तेव्हा या घटनेची सखोल चौकशी होणार हे निश्चित आहे. पण त्या काळरात्री दादांनी मृत्यूला ज्या प्रकारे चकवा दिला ती गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात एका चमत्कारासारखी नोंदली जाईल. हा व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती पसरवण्यासाठी नाही, तर गेल्या 11-12 दिवसात महाराष्ट्रात जे प्रश्न विचारले जात आहेत, जे दावे केले जात आहेत, त्यांचं एकत्रित चित्र मांडण्यासाठी आहे. विमानात नेमकं काय घडलं, अपघात होता की घातपात, या सगळ्या शंकांची उत्तरं अधिकृत तपासातूनच मिळतील. तोपर्यंत चर्चा सुरू राहणारच. तुम्हाला काय वाटतं, त्या दिवशी सकाळी 8:45 नेमकं काय घडलं असेल? हे सगळे प्रश्न योगायोग आहेत की त्यामागे काही वेगळंच सत्य दडलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.